आज 3 जानेवारी रोजी शेअर मार्केटमध्ये घडलेल्या घडामोडी बघूया. त्याची थोडीशी माहिती घेण्याचा प्रयत्न करू. निफ्टी आज 183 अंकाने बंद झाली असून त्याचा आजचा निफ्टीचा ओपन 24,196.40 आणि हाय 24,196.45 हे दोन्ही एकच असल्याचं एक इंडिकेशन असतं. थोडंसं सेन्सेक्समध्ये बघू आपण. सेन्सेक्स मध्ये आज सेन्सेक्सने 720.60 ने घट झालेली आहे. सेन्सेक्सचा आज ओपन 80,072 आणि हाय पण 80,072 आहे. साधारण 900 पॉईंट खाली जाऊन आलेला आहे. तो 79 पॉईंट पर्यंत गेलेला होता. तिथून आपल्याला दिसत आहे की 100 पॉईंट परत कव्हर होऊन क्लोज झालेला आहे. आज आपण फॉरेन मार्केटचा थोडासा अंदाज घेत असताना आपल्याला दिसत आहे की मेजर इंडायसेस जे आहेत, जे चालू आहेत वर्ल्डचे अथवा आपले मेजर इंडायसेस मध्ये आपल्याला काय दिसत आहे. आज आपल्याला डाउ जोन्स प्लस दिसत आहे, S&P प्लस दिसत आहे, नॅसडॅक प्लस दिसत आहे. फॉरेन मार्केट चांगल्या रीतीने चालू आहे. युरोपियन मार्केट थोडेसे मायनस दिसत आहेत. डॅक्स वगैरे मनी थोडेसे निगेटिव्ह मध्ये आहेत. आपण आज करन्सी मध्ये बघितलं असता डॉलर पण थोडासा मायनस आहे. कमोडिटी मध्ये जर बघितलं तर गोल्ड फारसे काही वाढत दिसत नाही. क्रूड वाढत आहे, हे मार्केटसाठी काही चांगलं नाही. आज मार्केट खाली येण्याची काही कारणं मिळतात का बघूया. आज असं प्रश्न पडू शकतो की इंडिया विक्स कमी असताना मार्केट का घटलं, अचानक मार्केटमध्ये का निगेटिव्हिटी आली. त्याचं कारण आपल्याला इथं दिसतं. डॉलर इंडेक्स थोडा वाढलेला आहे, जो सकाळपासून ऑलरेडी वाढलेला होता. मार्केटमध्ये अनेक कारणं असू शकतात, त्याच्यातली ही एक छोटी छोटी कारणं आहेत. 3 जानेवारी सकाळपासून आपल्याला डॉलर इंडेक्स हा प्लस मध्येच होता. दुसरी एक मोठी न्यूज अशी खास काय नाही, पण कालपासून चायनाच्या नवीन व्हायरस HMPV नावाच्या व्हायरसची न्यूज चालू आहे. ते मार्केटवर निगेटिव्ह इम्पॅक्ट करू शकते. आज आपण FI डाटा बघूया. FI ऍक्टिव्हिटीज मध्ये आपल्याला इंडेक्स फ्युचर मध्ये साधारण FI ने 3 जानेवारीला 1920.87 कोटीची विक्री केलेली दिसत आहे. इंडेक्स फ्युचर मध्ये इंडेक्स फ्युचर विकत असताना इंडेक्स ऑप्शन मध्ये त्यांनी 3,130.60 या कोटीची विक्री केलेली आहे. इंडेक्स फ्युचर विकत असताना आपण आधीच्या व्हिडिओमध्ये शिकल्याप्रमाणे जेव्हा जेव्हा मार्केट इंडेक्स फ्युचर विकल्यानंतर खाली जाणार तेव्हा त्यांना काय विकावं लागणार. तुम्हाला आज कॉल साईड आपल्याला बघत असता आपल्या निदर्शनास येते की कॉल साईड पूर्ण विकलेली आहे. आणि जर बाईंग मध्ये बघितलं असेल तर पुट साईड वाढलेली दिसत आहे. हा डाटा याच्यातलं ओपन इंटरेस्ट सतत आपण ऑब्झर्व करत राहिलो तर आपल्या ट्रेड चुकणार नाही. आपल्या ट्रेडसाठी माहिती घेणं वारंवार गरजेचं आहे. जसं FI मध्ये आपण आज बघितलं असता स्टॉक फ्युचर मध्ये साधारण 1423 कोटी ही चांगली विक्री केलेली आहे. आता ही स्टॉक फ्युचर विकलेल्या आपण जर त्याचा पडताळा बघायचा असेल तर निफ्टीच्या टॉप लुजर्स मध्ये आपल्याला आज इथे दिसत आहेत विप्रो, HDFC बँक, अदानी पोर्ट, टेक महिंद्रा, सिप्ला हे जे 1 ते 2% विकलेले आहेत. हे सगळे फ्युचर आपल्याला शॉर्ट दिसत आहेत. ओव्हरऑल मार्केटमध्ये आपल्याला निगेटिव्ह पाहायला मिळालं. दुसरा डाटा आज अनेक तुम्हाला शेअर करा असं वाटलं. 2024 मध्ये जास्तीत जास्त रिटर्न दिलेले इंडेक्स म्हणजे जसं आपलं निफ्टी आहे तसं जर्मनीचा डॅक्स आहे, त्याला सगळ्यात हायेस्ट रिटर्न दिलेला आहे 32%.
नॅसडॅक USA जो आहे त्यानं 29% रिटर्न दिलेला आहे. त्यानंतर हाँगकाँगचा हँगसेंग जो आहे त्यानं 20% यावर्षी रिटर्न दिलेला आहे. त्यानंतर साऊथ कोरिया मायनस मध्ये चालत आहे. त्यांच्या न्यूज काहीतरी युद्धाच्या त्या खराब असल्यामुळे त्याच्यावर इम्पॅक्ट आहे. फ्रान्सचा जर कॅक बघितला आपण त्यानं पण मायनस दिलेला आहे. सगळ्यात जास्त रिटर्न हे डॅशनं दिलेलं आहे. त्यानंतर USA दिलेलं आहे. त्यानंतर हँगसेंगनं दिलेलं आहे. त्यानंतर जपाननं दिलेलं आहे आणि इंडियानं 9% निफ्टीमध्ये रिटर्न दिलेला आहे चालू वर्षी. आता ह्या माहितीनुसार मला अनेक असं सांगायचं होतं की जे मार्केट हँगसँग वगैरे ज्याने इतके चांगले रिटर्न दिले आहेत, तर आपल्याला सुद्धा परकीय मार्केटमध्ये गुंतवणूक करता येत असते. त्यासाठी आपण आपल्या ETF द्वारे आपल्या डीमॅट अकाउंटमधून आपण मार्केटमध्ये इन्व्हेस्ट करू शकतो. म्हणजे आपल्याला इथं 9% ग्रोथ आहे, बाहेर 20%, 30% ग्रोथ दिसत आहे. आपल्याला काय करता येईल? आपल्याला आपल्याच मार्केटमधून ETF म्हणजे ETFचा अर्थ असा होतो एक्सचेंज ट्रेडेड फंड. इथून तुम्ही आपल्याच अकाउंटमधून बाहेरच्या मार्केटमध्ये इन्व्हेस्ट करू शकता. त्याच्याबद्दल आपण आणि एक छोटासा व्हिडिओ माहितीसाठी बनवणार आहे. तो जर आपल्याला थोडासा व्यवस्थित समजण्यासाठी जर हवा असेल म्हणण्यापेक्षा की त्याची माहिती मिळवणं गरजेचं आहे. आणि आपल्याला इन्व्हेस्टमेंटचं रिटर्न जे आपण बघत असतो वर्षाला 9%, 10% रिटर्न घेऊन काय उपयोग नाही आहे. थोडंसं जास्त रिटर्न जर पाहिजे असेल, ॲव्हरेज 12-15 तरी आलं पाहिजे. कारण आपलं इन्फ्लेशन आणि GDP हे जे असतं त्याच्यापेक्षा आपल्याला रिटर्न हे चांगले मिळाले पाहिजेत. यासाठी आपण थोडंसं ETF द्वारे बाहेरच्या मार्केटमध्ये छोट्या अमाऊंटने आपण इन्व्हेस्ट करू शकतो. त्याच्याबद्दल थोडासा एक माहितीचा व्हिडिओ आपण पुढील व्हिडिओमध्ये बनवू. धन्यवाद.